आपण ऐकत आहोत अनंत चतुर्दशी व्रत करा. अनंत चतुर्दशी व्रताला केलेले जे व्रत आहे, उपाय आहे, अनंत पटीने फळ देतात. पण अनेक जणांना ही शंका पडलेली आहे, की हे व्रत आम्ही कधी केलेलेच नाहीये किंवा अनंताचा धागा जर आपल्याला सापडला तरच हे व्रत करतात किंवा हे धागे हातामध्ये बांधतात. अशी पूर्वापार सांगत आलेली ही जी आहे आपल्या घरातल्यांनी सांगितलेली समज आहे. तर त्याचबद्दल पहिल्यांदा मी आत्ता बोलणार आहे आणि नंतर अनंत चतुर्दशीला आपण अनंताचा धागा कसा बांधायचा आहे, हे अनंत चतुर्दशी व्रत करायचं की नाही करायचं? कारण हा योग फक्त वर्षातून एकदाच येतो आणि अनंत म्हणजे साक्षात विष्णुदेवांचं नाव आहे आणि चतुर्दशी ही तिथी विष्णुदेवांना समर्पित आहे. म्हणूनच अनंत असणारे असे विष्णुदेव आपल्याला कोणत्याही गोष्टींची कमी पडून देऊ नये, यासाठी त्यांचं पूजन आजच्या दिवशी अनंत पटीने फळ देणारं असं ठरतं. म्हणूनच आज विष्णू आणि लक्ष्मी यांचं एकत्रित पूजन केलं जातं. याशिवाय या पूजनाला खूपच महत्त्व आहे. म्हणून ज्यांना शंका आहे, की बाबा आम्हाला धागा बांधायची तर इच्छा आहे, पण आमच्या घरामध्ये अनेक जण घरातले सांगतात, की हा धागा जर सापडला असेल तरच आपण हा बांधायचा. पण आता पूर्वीच्या काळी हा धागा जमिनीत वगैरे पुरला जात असे शेतामध्ये, म्हणून तो धागा सापडत असे. पण आता तशी पद्धत नाहीये. आपण पाण्यामध्ये वगैरे प्रवाहित करतो. त्यामुळे तो धागा सापडणं अशक्य आहे आत्ताच्या या परिस्थितीमध्ये. म्हणून हे व्रत तुम्ही मनोभावे देवाला स्मरून जरी चालू केलं तरी काही हरकत नाहीये. हा 14 गाठींचा जो धागा आहे, एक संरक्षण कवचाप्रमाणे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचे रक्षण करत असतो. म्हणून ही पूजा, हे व्रत प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाने केलं पाहिजे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक मेंबरला हा 14 गाठींचं जे सूत्र आहे, रक्षासूत्र, ते बांधायलाच पाहिजे. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्या या अनंत चतुर्दशीच्या व्हिडिओबद्दल जे काय आहे त्या विषयाकडे वळते. 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट करणारे असे हे अनंत चतुर्दशीचे पुण्यफळ प्राप्त करून देणारी व्रतं जी तुम्ही प्रभावी सेवा वगैरे केली पाहिजे. कारण विष्णू देवांचं विष्णू सहस्त्र नाम लावायचं आहे. तुम्हाला म्हणता येत नसेल तर प्रथम एका पाटावरती तुम्ही लाल कापड अंथरून विष्णूंचा फोटो ठेवायचा आहे. तर आता हा फोटो कोणता ठेवायचा आहे? तर हा फोटो तुम्हाला लक्ष्मी माता विष्णुदेवांचे पाय दाबत आहे अशा प्रकारचा फोटो ठेवायचा आहे. जेणेकरून स्थिर लक्ष्मी आपल्या घरात अखंडितपणे नांदावी, यासाठी या फोटोचं खूप महत्त्व आहे. जर हा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी हा फोटो जरूर घेऊन या आणि विधिवत हे पूजन करा. यामध्ये काही नाही आहे, साधं सोपं व्रत मांडायचं आहे. लाल फुलं वगैरे किंवा पिवळी फुलं, दूध साखरेचा साधा नैवेद्य ठेवला तरी चालणार आहे. तुम्हाला खडी साखरेचा ठेवला तरी चालेल. एक दिवा लावायचा आहे. जो दिवा लावणार आहात तुम्ही, तो तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला आकर्षित करतो. म्हणूनच तुपाचा दिवा लावायचा आहे. रांगोळी वगैरे काढायची आहे पाटाभोवती. आणि जर तुम्हाला रक्षासूत्र तुम्ही मार्केटमधून विकत आणलं असेल 14 गाठींचं बांधलेलं तर चालेल, किंवा जरी नाही आणलं तरी रेशमी धागा भेटला तर त्याने तुम्ही बनवायचा आहे. पिवळ्या कलरचा रेशमी धागा तुम्ही बघा, मिळाला तर ठीक आहे. नाहीतर या कलाव्याचा जो धागा भेटतो आपल्याला, तर त्या कलाव्याच्या धाग्याच्या तुम्हाला 14 गाठी बनवायच्या आहेत. अशा घरातल्या प्रत्येक सदस्याच्या वेगवेगळ्या रक्षासूत्राच्या 14 गाठींचं एक रक्षासूत्र बनवून प्रत्येक फॅमिली मेंबरचं तुम्ही 4-5 असे बनवून त्या पाटावरती देवाच्या फोटोजवळ ठेवायचं आहे. फोटोची पूजा करायची आहे. त्यानंतर या धाग्यांची पूजा करायची आहे. हळदी-कुंकू वगैरे फुलं अर्पण करून, अक्षदा अर्पण करून अगदी साधी सोपी पूजा करायची आहे. काही जास्त त्यामध्ये किचकट असं करायचं नाहीये. विष्णू सहस्त्रनाम लावायचं आहे. म्हणता येत असेल तर अगदी छान, नसेल येत तर तुम्ही ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः, ओम विष्णू लक्ष्मी माता प्रसन्न असे मंत्र तुम्ही म्हणत असायचे, सतत जाप करायचा आहे आणि ती पूजा तुम्ही संपन्न करायची आहे. घरातल्या सगळ्यांनी विष्णूची, लक्ष्मी मातेची आरती करायची आहे व त्यानंतर नैवेद्य खडीसाखरेचा किंवा दूध साखरेचा तुम्ही दाखवून हे जे धागे आहेत प्रत्येकाला रक्षासूत्र तुम्ही बांधायचं आहे. हे बांधताना
तुम्ही मनामध्ये मनोमन म्हणायचं आहे, की आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी हा धागा माझ्या घरातील, परिवारातील प्रत्येक सदस्याला बांधत आहे. तर प्रत्येक सदस्याचे अखंडितपणे वर्षभर रक्षण कर देवा. सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण कर, यासाठी मी हा धागा बांधत आहे. असं म्हणत तुम्ही 3 गाठी बांधायच्या आहेत. जसं मी सांगितलं होतं, की रक्षाबंधनला देखील 3 गाठी बांधायच्यात. त्याप्रमाणेच या अनंत धागा जे रक्षासूत्र आहे त्याला देखील 3 गाठी बांधायच्या आहेत. हा धागा आपल्याला वर्षभर हातामध्ये ठेवायचा आहे. हा धागा वर्षभर आपलं अखंडितपणे रक्षण करणार आहे. तर त्या उद्देशाने तुम्ही हा धागा व्यवस्थित पॅक करून बांधायचा आहे. अनंत पटीने लक्ष्मीचं सुख आणि वैभव आपल्याला प्राप्त करून देणारी अशी ही अनंत चतुर्दशी, हे व्रत का नाही केले पाहिजे? प्रत्येकाने जरूर केले पाहिजे हे व्रत. आणि त्याचबरोबर विष्णू चालीसा, विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णूंचे जे आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय, हे जे मंत्र आहेत, तुम्ही या मंत्रांची जेवढ्या जमल तेवढ्या माळा करायच्या आहेत. खास करून 11 माळ तुम्ही जप करायचा आहे. नाही जमल्या तरी 5 तरी माळा किंवा 3 माळा तरी तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे. कारण आजच्या दिवशी आपण जे पण मंत्र जाप करणार आहोत, ज्या काही तुम्ही सेवा करणार आहात, कोण भगवद्गीता जी संक्षिप्त आहे, ती देखील तुम्ही वाचू शकता. याशिवाय नाही जमलं काही, तरी तुम्ही देवाजवळ बसून तुमचं जे आहे मन एकाग्र करून देवासमोर बसलात 5 मिनिटं, तरी ते देवाला पुरेसं आहे. कारण काहीही नाही करण्यापेक्षा देवासमोर तुम्ही 5 मिनिटं जरी बसलात शांतपणाने, तरी या गोष्टीचा देखील तुम्हाला लाभ होणार आहे. तर अशा प्रकारे एकदम साध्यात साधी, सोपी एकदम, काही किचकट नाही. तर अशी कुणीही करू शकतं अशी पूजा मी तुम्हाला सांगितलेली आहे अनंत चतुर्दशीची. याशिवाय हा धागा बांधताना मनोमन तुम्ही स्मरण करायचं आहे देवांचं, तिन्ही देवांचं. आणि याशिवाय तुम्ही कोणत्या देवाला मानता, त्या देवांचं स्मरण करून रक्षा करण्यासाठी तुम्ही हा धागा प्रत्येकाच्या हातात बांधायचा आहे. तुमच्याकडं गाडी असेल तर त्या गाडीला बांधायचं आहे. दरवाजाला बांधायचं आहे, मेन डोअरला. आपलं रक्षण व्हावं अखंडितपणे म्हणून. यासाठी तुम्ही हे धागे बांधायचे आहेत. जेवढे तुम्हाला धागे लागणार आहे ते तुम्ही व्यवस्थित बनवायचे आहेत. 14 गाठींचे. 14 गाठीच बरोबर पाहिजे. एकही गाठ एक्स्ट्रा बनवायची नाही आहे यामध्ये. कारण चतुर्दशी म्हणून 14 गाठींचं खूप महत्त्व आहे यामध्ये. तर 14च गाठी बनवायच्या आहेत आठवणीने. आणि ह्या सगळ्या गोष्टी विधिवत एकदम सहज सोप्या पद्धतीने करून आपल्याला जो काही आशीर्वाद आहे भगवान लक्ष्मी आणि विष्णुदेवांचा, या दोघांचाही आशीर्वाद आजच्या दिवशी तुम्ही घ्यायचा आहे. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि साध्या सोप्या टिप्ससाठी, साध्या सोप्या उपायांसाठी आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहितींचे, व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.